अर्थसंकल्प मांडला, पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वृत्तांपत्रात काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आली. मला इथल्या वृत्तांपत्राचं माहिती नाही, पण मुंबईच्या पेपरमध्ये की मुलींच्यासाठी शिक्षण मोफत हे आधी छापून आलं होतं. याशिवाय महिलांना प्रति दिवशी इतकी रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं. वारीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जातील हे छापून आलं होतं. अशा अनेक गोष्टी विधान भवनात तो मांडण्याच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ स्वच्छ असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गुप्तता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही. आणि दुसरी गोष्ट आपण अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, येण्याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. सवन अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक रस्त्यामध्ये ठेवून मांडलेला आहे. ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या पर्यंत पोचायला कित्येक महिने लागतील. कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे तुम्ही एकंदर जमा, एकंदर महसुली तूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या 3 गोष्टींचे आकडे बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे. पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही. आणि 2 की जरी विधानसभेच्या निवडणुका नजरेसोबत ठेवून हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका माझ्यासारख्याला आहे. ह्या अर्थसंकल्पात ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील की नाही याबद्दल तुम्ही शंका व्यक्त केली. मात्र अजितदादा काल म्हणाले की पूर्ण या सगळ्याचा याला किती खर्च येणार आहे ह्या बजेट ठरवून मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार, 10व्या वेळा हे अर्थसंकल्प सादर करतोय, त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प आम्ही सादर साधी गोष्ट अशी आहे की एखाद्या गोष्टीला मी 100 रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात 70 येतात तर मी 100 खर्च कसा करणार. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे, एक महसुली खर्च किती होणार आहे, 2 आणि जमण्यापेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर ती गॅप आहे, ती गॅप कशी भरणार याची तरतूद न करता आणि खर्च करणारे म्हणजे आम्ही विचारपूर्वक हे ठरवलं सांगितलं.